नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूयात. रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शंभूराज देसाई रवींद्र धंगेकरांना कायदेशीर नोटीस आता पाठवणार आहे. पुणे अपघात प्रकरणी धंगेकरांनी काही आरोप केलेले होते, गंभीर आरोप होते, आंदोलन देखील केलं होतं आणि यामुळे आता रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंत्री शंभूराज देसाई हे रवींद्र धंगेकरांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आता आपल्या सोबत आहेत. गिरीश, नक्कीच सौरभ, आपण पाहतोय ज्या पद्धतीचं सध्या वातावरण आहे आणि पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये ज्या पद्धतीचे आरोप विरोधक सत्ताधाऱ्यांवर करतात, यात रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टेक्सटाईल मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर व त्या विभागावर केलेल्या वक्तव्यावरून धंगेकर यांना शंभूराजे देसाई हे नोटीस पाठवण्याची तयारीत आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेही ते तक्रार करणार असल्याचं बोललं जात आहे. पुणे कार अपघातात प्रकरणामध्ये धंगेकर यांनी अत्यंत गंभीर आरोप केले होते. हप्ताखोरीचे हे सगळे आरोप होते आणि याच आरोपांवरून आता धंगेकरांना कायदेशीर बाबींचा सामना करावा लागणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आणि याला आता ते नेमकं कशा पद्धतीनं उत्तर देणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपण पाहिलं की संजय राऊत यांना देखील कोर्टाची जी नोटीस आहे ती काल पाठवण्यात आली होती आणि राऊतांपाठोपाठ आता धंगेकरांनाही ती नोटीस पाठवली जाणार आहे. कायदेशीर नोटीस असणार आहे. या नोटीसला उत्तर कशा पद्धतीनं धंगेकर देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ठीक आहे, धन्यवाद गिरीश या माहितीबद्दल.